आज आम्ही जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावामध्ये या गावामधील सर्व शेतकरी इथं उपस्थित आहेत। या महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या इशाऱ्यावरून एका सोसायटीमधून 1444 सभासदांना वजा करण्यात आलेला आहे। त्यांचं सभासदत्व रद्द करण्यात आलेलं आहे। रद्द करण्याचं कारण असं आहे की या 1444 सभासदांपैकी जवळजवळ 1170 सभासद हे फक्त धनगर समाजाचे आहेत। या गावामधल्या वाड्या वस्त्या या धनगर समाजाच्या आहेत। अजितदादा पवार यांचा एक सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगोला तालुक्यामधल्या जवळा गावामधल्या विकास सोसायटीचे सर्व सदस्य रद्द करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे। आम्ही सहकार मंत्र्यावर आरोप करण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळी तालुका ER ने सभासदांना परत सभासदत्व देण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा जिल्हा DDR आणि पुणे विभागीय जे काही या संस्थेचे अध्यक्ष आहेत तिथपर्यंत या महाराष्ट्राच्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी दबाव आणून या गावातल्या एका सोसायटीमधल्या एवढ्या सदस्यांचं सदस्यत्व रद्द केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये मी गेल्या कित्येक दिवसापासून अजितदादा पवार हे जातीयवादी आहेत। अजितदादा पवार हे पाहुण्या रावळ्यांचं काम करतात। पवार फॅमिली ही पाहुण्या रावळ्यांना आमदारक्या खासदारक्या वाटते, कारखाने वाटते, सूतगिरण्या वाटते, असा आरोप मी नेहमी महाराष्ट्रामध्ये करत आलेलो आहे। आम्ही ओबीसी विजयंती भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांची चळवळ लढत असताना गावोगाव एका जवळा गावामधल्या सोसायटीमध्ये जर एवढ्या प्रमाणामध्ये अपराधपर होत असेल, या गावचा एक माजी आमदार साळुंके पाटील, दीपकराव साळुंके पाटील यांच्या सांगण्यावरनं या महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील एका सोसायटीमध्ये एवढा इंटरफेरन्स करत असतील तर महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं सहकारामधलं स्थान कोणतं, हा सवाल आम्ही आज या महाराष्ट्रासमोर उपस्थित करत आहोत। आज या गावामधले सगळे शेतकरी जमा झालेले आहेत। हे सदस्यत्व रद्द झालेलं असताना या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार नाही। अजून एक बाब म्हणजे या सोसायटीच्या व्हाईस चेअरमनलाच त्यांचं सभासदत्व रद्द केलेलं आहे आणि जे सदस्य नाही आहेत या सोसायटीचे त्या सदस्यांना कर्ज देण्यात आलेली आहे आणि कर्ज दिल्यानंतर त्यांचं सदस्यत्व पुन्हा करण्यात आलेलं आहे। तेव्हा आम्ही हा महाराष्ट्र जातीयवाद्यांच्या हातामध्ये आहे। या महाराष्ट्रामधल्या ओबीसीवरती अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अन्याय करत आलेला आहे। मग ते महाज्योतीला निधी देणं असो, कारखाना देणं असो, सूतगिरणी देणं असो किंवा सोसायटीमधले सभासदत्व कमी करणं असो, राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा पक्ष हा गावगाड्यातल्या ओबीसींना, भटक्या विमुक्तांना, दीनदलितांना, आदिवासींना नेहमी दुजाभावाची वागणूक देत आलेला आहे। त्याचं हे उदाहरण म्हणून मी आज ही पत्रकार परिषद घेतलेला आहे। जवळा गावची विकास सोसायटी हे हिमनगाचं टोक आहे। असं महाराष्ट्रामधल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये अशाच पद्धतीची सामाजिक दुजाभावाची वागणूक या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळते आहे। यापुढची भूमिका आमचं आता हे प्रकरण पुणे विभागीय कार्यालयामध्ये आहे। तिथं जर आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या समोर हे जवळा गाव बाया बापड्यांसह सर्व शेतकऱ्यांसह आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर ही दाद मागू आणि जर आम्हाला दाद नाही मिळाली तर आम्ही सामूहिकरित्या आंदोलन करू, कारण ही लढाई गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या हक्क आणि अधिकारांची आहे। त्यांच्या सर्व चेअरमनना विनंती करत आहोत की जवळा गावामध्ये ज्या पद्धतीनं जी घटना घडलेली आहे तशा जर घटना इतर सोसायट्यामध्ये घडत असतील तर त्यांनी पुढे यावं, आम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवू। हे जातीयवाद्यांचं सरकार आहे। जातीयवादी सहकार मंत्र्याच्या सांगण्यावरून एका गावावर जर एवढा अन्याय होत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये काय घडत असेल याचा विचार केलेला बरा। मी आरोप केला जातो की तुम्ही अजितदादांच्या विरोधात बोलतात। अजितदादांच्या विरोधात बोलण्याचं कारण असं, इतर समाजाच्या लोकांना कर्ज मिळतात, आमच्या सोलापूर DCC बँकेची कर्ज बुडवली कुणी? याचं उत्तर, हे जे विकास सोसायटीचे सदस्यत्व रद्द करण्यामागे ज्या माणसाचा हात आहे त्यांच्या नावावर आमच्या सांगोला DCC बँकेचं किती कर्ज आहे याचाही विचार झाला पाहिजे। त्यामुळं आम्ही पवार फॅमिलीवर टीका करण्याचा उद्देश एवढाच आहे की गावगाड्यातल्या शोषितांचं, वंचितांचं हक्क अधिकार हिसकावून घेण्याचं काम याच पवारांचे कार्यकर्ते गावोगाव करताना दिसून येतात।